सर्वप्रथम जय भीम नमो बुद्धाय सर्वांना। जय भीम नमो बुद्धाय। मला गौतम बुद्ध यांच्या जीवनावर काही प्रश्न विचारले जातील। सर्वात पहिला प्रश्न आहे तुमचा, गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? जन्म लुंबिनी वनामध्ये। बरोबर आहे। दुसरा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांच्या मुलांचे नाव काय होते? राहुल। तिसरा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांनी सर्वात पहिला उपदेश कुठे दिला होता? सारनाथ। गौतम बुद्ध यांची सर्वात पहिली जयंती कोणी केली होती? आपले गौतम बुद्ध यांची सर्वात पहिली जयंती कोणी केली? सम्राट अशोक। गौतम बुद्धांची भारतामध्ये कोणी केली सर्वात पहिली? नाला सुपारा इथे केली होती काहीतरी, नाही चांगला प्रयत्न केला। जय भीम। लाईट ऑफ एशिया हे कोणाला म्हणतात? लाईट ऑफ एशिया तथागत भगवान गौतम बुद्धाला, कारण सर्वप्रथम स्वयंप्रकाशित व्हा असं जगाला त्यांनी सांगितलंय। बरोबर आहे। आणि गौतम बुद्ध यांचे बालपणीचे नाव काय? सिद्धार्थ। गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव काय? शुद्धोधन, राजा शुद्धोधन। आणि गौतम बुद्ध यांनी सर्वात पहिला उपदेश कुठे दिला? बोधिगया महा उपदेश तिथंच आपलं ज्ञान प्राप्त वाराणसी सारनाथ। आणि गौतम बुद्ध यांची सर्वात पहिली जयंती कोणी साजरी केली? जयंती नाही सांगतोय सर। चांगला प्रयत्न केला सर, तुम्हाला आपण काहीतरी आणि तुमच्यामुळे मला काही माहिती पण मिळाली। आता हे आहेत साधे प्रश्न, पण ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही, नाही का? म्हणजे आपल्याला माहित नाही तर कमीपणाचं हे नाही, उलट आपल्याला ज्ञान वाढले जातं। काही लोकांना आम्ही विचारतो पण त्यांना वाटतं अरे मला नाही आलं तर ट्रोल करतील। नाही, आम्हाला आनंद झाला। आता आहे आपण वाचलेलं आहे सगळं, पण हे असं एक काही बारीक गोष्टी ज्या आहेत ते आपण लक्ष देतच नाही तिकडे, नाही का? बरोबर आहे। आणि त्याच्यामुळे जे वेगळं म्हणजे ऍक्च्युली सर्व माहीतच पाहिजे आपल्याला। ह्या तुमच्या चॅनलमुळे म्हणा का तुमच्या न्यूजमुळे ज्ञानात भरच पडते। तुम्ही प्रश्न विचारता, प्रश्न जरी विचारताय तरी त्या एक सामान्य ज्ञान म्हणा का एक आपलं जे आपल्या काही मातृसंस्था आहेत किंवा जे आपल्या वारसा हक्काने हे आहे तर ते तुमच्या माध्यमातून आता मी ज्यावेळेस प्रश्न उत्तर देतो त्यावेळेस हे माझ्या पुरतं राहत नाही, हे सार्वजनिक होतं किंवा ते व्हायरल होतं किंवा आणि ते तुम्ही प्रचार प्रसार करताय धम्माचा म्हणा का अजूनही कुठल्या याचा, तर हे खरोखर वाखाणण्यासारखे आणि खरंच तुमचा अनमोल वेळ देऊन आणि तुमची प्रत्येकासोबत संपर्क साधून तुम्ही तुमच्या काही शंका कुशंका चर्चा करताय आमच्या उपासकापर्यंत, खरंच तुमच्या चॅनलचे तुमचे मनपूर्वक आभार। नमो बुद्धाय सर। जय भीम। सर्वप्रथम बौद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला पण मग आमचा पहिला प्रश्न आहे की गौतम बुद्ध यांचे बालपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ। काय बाळा? सिद्धार्थ। बरोबर होतं। दुसरा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव काय होते? राजे होते ते, राजे होते ना। राजा। राजा। त्यांच्या आईचे नाव काय होते गौतम बुद्धांचे? यशोमती। नाही नाही, त्यांच्या पत्नीचे नाव होते ते, आईचे नाव काय रे? गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती कुठे झाली होती? पिंपळाच्या झाडात। कुठे झाली होती? बौद्ध गया। सर्वात शेवटचा प्रश्न, गौतम बुद्ध यांची सर्वात पहिली जयंती कोणी साजरी केली? गौतम बुद्धांची ना जयंती कोणी साजरी केली? अशोक सम्राटांनाच केली ना? महात्मा फुले। नाही, महात्मा गांधी। आता गेल्या महिन्यात जयंती झाली त्यांची। गेल्या महिन्यात आज आहे ना? आज आहे ना जयंती? गेल्या महिन्यात झाली जयंती, 14 तारखेला जयंती असते। आंबेडकर जयंती ना ती। चांगल्या प्रकारे त्यांचा पहिला प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ। दुसरा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय? मामाया। गौतम बुद्ध यांनी सर्वात पहिला उपदेश कुठे दिला होता? सारनाथ।
चौथा प्रश्न आहे गौतम बुद्ध यांनी त्यांच्या शिष्य कोणते होते? गौतम बुद्ध यांचे शिष्य कोणते? शिष्य तर भरपूर होते त्यांचे ना. 2 होते ना. आनंद होता. आनंद सर्वात शेवटचा गौतम बुद्ध यांची सर्वात पहिली जयंती कोणी साजरी केली? तेवढं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. चालतंय. चांगला प्रयत्न केला सर. आपण काहीतरी गिफ्ट देऊ तुम्हाला. बौद्ध पौर्णिमेनिमित्त सरांनी चांगले प्रश्नाचे उत्तर दिल्यामुळे सरांना आम्ही भेट देतो. तर कसं वाटलं उपक्रम? एकदम एकदम छान सर, सुंदर एकदम. धन्यवाद. जय भीम. बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ओके सर, थँक्यू.